आजपासून गीतेचा हा एक अध्याय दररोज वाचा. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला घेणं शक्य नसेल तर हा सोपा उपाय करा. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार. आज आपण अत्यंत सोपा पण जीवन बदलणारा आध्यात्मिक उपाय जाणून घेणार आहोत. अनेक भक्तांची इच्छा असते की दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे, परंतु वेळेअभावी किंवा संपूर्ण सहस्त्रनाम पाठ नसल्यामुळे ते शक्य होत नाही. अशा वेळी शास्त्रांनी एक सुंदर पर्याय सांगितलेला आहे. भगवद्गीता ही साक्षात भगवान श्रीकृष्णांची वाणी आहे. गीतेचा एक अध्याय श्रद्धेने वाचल्यास मोठे पुण्यसुद्धा प्राप्त होते, असे अनेक भक्तांचे अनुभवसुद्धा आहेत. म्हणून आजपासूनच एक संकल्प करा. दररोज गीतेचा किमान एक अध्याय वाचायला सुरुवात करा. मित्रांनो, गीता हे केवळ पुस्तक नाही, ती जीवन जगण्याची कला आणि शिकवणारी दिव्य मार्गदर्शिका आहे. महाभारताच्या रणभूमीवर अर्जुनाच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी श्रीकृष्णांनी जो उपदेश केला, तोच आजही प्रत्येक माणसाला उपयोगी पडतो. जेव्हा आपल्या मनामध्ये चिंता असते, आपल्या घरामध्ये कलह असतो, आपल्या पाठीमागे आर्थिक अडचणी येतात, कामामध्ये यश कधीही मिळत नाही, तेव्हा भगवद्गीतेतील संदेशच आपल्याला योग्य दिशा दाखवतात. गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे वेगळे महत्त्व आहे. पहिला अध्याय मनातील संभ्रम दूर करतो. दुसरा अध्याय आपल्याला आत्मज्ञान देतो. तिसरा अध्याय आपल्याला कर्मयोग शिकवतो. चौथा अध्याय ज्ञानाची महती सांगतो. पाचवा अध्याय आपल्याला शांतता देतो. सहावा अध्याय मनावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग तो सांगतो. सातवा अध्याय ते 12वा अध्याय भक्ती आणि परमेश्वराच्या महिमेचे वर्णन करतात. 13वा ते 18वा अध्याय जीवनातील अंतिम सत्य समजावून सांगतात. अनेक संतांनी गीतेचे महत्त्व सांगितले आहे. असे मानले जाते की ज्या घरात भगवद्गीतेचे वाचन होते, त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, मन सुद्धा प्रसन्न राहते आणि देवाची कृपा आपल्याला लाभते. जर तुम्हाला संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम म्हणणे शक्यच नसेल, तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून देवासमोर बसावे. श्रीकृष्ण किंवा श्री विष्णूंचे स्मरण करावे आणि भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा. वाचनापूर्वी मनोभावे प्रार्थना करावी. हे प्रभू, माझ्या जीवनातील अज्ञान दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या कुटुंबावरती तुमची कृपा सदैव राहू द्या. त्यानंतर अध्यायाचे पठण सुरू करावे. काही भक्त विचारतात की कोणता अध्याय वाचावा. जर सुरुवात करत असाल तर दररोज क्रमाने एकच अध्याय वाचावा. 18 अध्याय पूर्ण झाल्यावर पुन्हा पहिल्या अध्यायापासून सुरुवात पुन्हा करावी. ज्यांना वेळ कमी असेल त्यांनी 12वा अध्याय भक्तियोग किंवा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग यांचे नियमित वाचन करावे. गीतेचे वाचन करताना घाई अजिबात करू नका. प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा.
हळूहळू तुम्हाला सुद्धा जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, विचार सकारात्मक होत आहेत आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो भक्त श्रद्धेने माझ्या उपदेशाचे श्रवण किंवा वाचन करतो तो मला अत्यंत प्रिय असतो. म्हणून आजपासूनच एक छोटासा संकल्प तुम्ही करा. दररोज मोबाईलवर काही मिनिटे कमी वेळ द्या, पण गीतेसाठी काही मिनिटे नक्की काढा. हा वेळ तुमच्या आत्मिक प्रगतीसाठी अमूल्य ठरेल. अनेकांना अनुभव आला आहे की गीतेचे नियमित वाचन केल्याने मनातील भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा मिळते. लक्षात ठेवा, देवाकडे जाण्याचा मार्ग कठीण नाही, पण सातत्य, श्रद्धा आणि विश्वास हे सर्वात मोठे साधन आहे. आजपासूनच गीतेचा एक अध्याय वाचण्यास सुरुवात करा. विष्णू सहस्रनाम शक्य नसेल तरी अजिबात निराश होऊ नका. गीतेचे वाचनही तितकेच कल्याणकारी मानले गेले आहे. शेवटी सर्वांनी मनोभावे प्रार्थना करूयात. हे श्रीकृष्णा, आमच्या जीवनात समृद्धी, सद्बुद्धी, शांती, आनंद आणि भक्ती प्रदान करा. आमच्या कुटुंबाचे रक्षण करा आणि आम्हाला धर्माच्या मार्गावर चालण्याची तुम्ही शक्ती द्या. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. हरी ओम. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या भक्तिमय व्हिडिओला लाईक करा. महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्रीकृष्णाची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. दररोज गीतेचा एक तरी अध्याय वाचायला तुम्ही नक्कीच विसरू नका. तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होईल, सुख, शांती आणि समाधान लाभेल. आपल्या व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. ओम नमो नारायणाय नमः.